आज स्वातंत्र्य दिनी बऱ्याच ठिकाणी ध्वजारोहण पार पडलंय। मुख्यतः दिल्लीमध्ये लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ध्वजारोहण केलंय। या दरम्यान त्यांनी विविध प्रकारच्या घोषणा केल्यात। या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहण। मोदींनी लाल किल्ल्यावरून सलग 12 वेळा ध्वजारोहण केलंय। तसंच यंदा मोदींचं विक्रमी 103 मिनिटांचं भाषण। आतापर्यंत यावेळी मोदींकडून अनेक मोठ्या घोषणा। दिवाळीत सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट। केंद्र सरकार लवकरच 12 आणि 28% जीएसटी दर रद्द करणार। पंतप्रधान मोदींची घोषणा। जीएसटीचे नवे दर 5% आणि 18% करण्यात येणार। भारत न्यूक्लिअर ब्लॅकमेल सहन करणार नाही अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही। पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून पाकिस्तानला सुनावलं तर रक्त आणि पाणी सोबत वाहू शकत नाही असं म्हणत सिंधू जलकरार स्थगित करण्याचं मोदींकडून जोरदार समर्थन। सुदर्शन चक्र मिशन एक पॉवरफुल वेपन सिस्टीम असेल। शत्रूंचा हल्ला उलथवून टाकत कितीतरी अधिक पटींनी शस्त्रूवर या ठिकाणी हल्ला चढवेल। पुढील 10 वर्षात सुदर्शन चक्र मिशन अधिक व्यापकतेने पुढे घेऊन जाऊ, मोदींचा दावा। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लाल किल्ल्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कौतुक। तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं 100 वर्ष समर्पित भावनेनं देशाची सेवा केली आहे। मातृभूमीसाठी 100 वर्ष समर्पित जीवन, सेवा, समर्पण, संघटन आणि अतुलनीय शिस्त ही संघाची ओळख, मोदींचं वक्तव्य। पंतप्रधान मोदींकडून देशातील तरुण आणि तरुणींसाठी प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेची घोषणा। योजनेसाठी 1 लाख कोटी रुपयांची तरतूद। या योजनेतनं खासगी क्षेत्रात पहिल्यांदाच नोकरी मिळवणाऱ्या युवकांना 15,000 रुपये मिळणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण। तर मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी उपस्थित। स्वदेशीचा वापर करून आत्मनिर्भर भारताला बळकटी द्यायची आहे। डिसेंबर 2026 पासून शेतकऱ्यांना दिवसा 12 तास हरित वीज मिळेल, फडणवीसांचा दावा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यामध्ये ध्वजारोहण। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बीडमध्ये ध्वजारोहण सोहळा पार पडलाय। रायगडमध्ये आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं। रायगडच्या पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू असताना आदिती तटकरे यांना ध्वजारोहणाचा मान।